श्री राऊत साहेब यांचं व्यासपीठावर आगमन. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या दोन्ही मान्यवरांची उपस्थिती अर्थातच हे सुद्धा प्रेमच आहे भजन मंडळाला मिळणारे अमृत महोत्सव जन्मदिन सोहळा समिती यांना मी विनंती करेन की आपण या मान्यवरांचा सत्कार करावा. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण दोन्ही मान्यवरांचा सन्मान करत आहोत. आणि या ठिकाणी मी उपस्थित सर्व अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळा समिती यांना विनंती करेन की आपण या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करावा. या समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी हरियाण बुवा आणि या समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय राजेंद्र नायंकरजी यांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय सुनीलजी प्रभू आणि सन्माननीय विनायकजी राऊत यांचा सन्मान करावा. या सोहळ्यास उपस्थित असणारे सन्माननीय सुनीलजी प्रभू साहेब यांना मी विनंती करेन की या अमृत सोहळ्याबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय सुनीलजी प्रभू साहेब यांना मी विनंती करेन की आपण या अमृत सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिलो तर त्याबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती. अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळ्याच्या निमित्ताने तीन कोकणातील दिग्गज भजन सम्राटांचा अमृत महोत्सव आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी होतो. आणि मी भाग्यवान आहे की या कार्यक्रमाला मला या ठिकाणी उपस्थित राहून या कोकणच्या सुपुत्रांना शुभेच्छा देण्याचा सन्मान या राष्ट्रावर मिळतो. आज अनेक कार्यक्रम असल्यामुळे मला तरी लवकर जायचं असलं तरी आमच्या कोकणातले सुपुत्र आणि माजी खासदार शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब मात्र या कार्यक्रमाला पूर्ण वेळ करणार असल्याचं मला सांगितलं. मी आपल्याला शुभेच्छा देतो. बुवा श्रीधर मुंगेकर असतील, रामदास कासले असतील, भगवान लोकरे असतील, ही सगळी परिचित नाव आणि मंचावरती ज्या त्रिमूर्तींचं आपण पूजन केलं ते आदरणीय विलासबुवा पाटील असतील, परशुराम पांचाळ असतील, चंद्रकांत कदमजी असतील. खऱ्या अर्थाने भजनातलं वैभव काय ते दाखवण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला जर कोणी केला तर या तीन मंडळींनी केला. त्यापूर्वी भजनाचा इतिहास हा फार मोठा यांच्या पूर्वी देखील अनेक नावं ज्यांनी भजन समृद्ध केलं असे कोकणचे सुपुत्र आहेत त्याचा आम्हाला अभिमान. तुमचा 75वा वाढदिवस साजरा करत असताना या त्रिमूर्तींच्या आशीर्वादाने कोकणातली ही कला जी अनेकांनी आत्मसात केली
ते अनेक चेहरे ज्यांनी भजनामध्ये अत्यंत चांगल्यापैकी कामगिरी आतापर्यंत केली आणि जे अनेक जण नावारूपाला आले ते देखील या मंचाच्या आसपास दिसत आहेत. हे भजनातलं या ठिकाणचं वर्ग. भजन ही परंपरा आहे. भजन ही परंपरा आहे. त्याचं कारण असं आहे, कोकणात आपण फक्त शास्त्रीय भजन करतो, वारकरी भजन आहे, अनेक भजनाच्या पद्धती आहे. परंतु हे भजन, संगीत भजन जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने कोकणच्या मंडळीने जास्त प्रमाणामध्ये केलं. आणि कोकणामध्ये संगीत भजन करता करता स्वतःचं नाव त्या अभंगाशी जोडण्याचं काम देखील आमच्या या गुरुवर्य मंडळीने केलं. त्यांचीच परंपरा पुढे नेण्याचं काम आपण त्रिमूर्तीने केलं आणि आपले शिष्य आणि आपले सहकारी यापुढे करतात. भजनाचा अर्थ काय? भजनाचा अर्थ आहे भज, भजने. भजनेचा अर्थ मी शोधला, त्याचा मराठीत असा अर्थ आहे प्रेम करणे, प्रेम भाव दाखवणे. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी खऱ्या अर्थाने जे भजन करतो ते ईश्वराचं प्रेम म्हणजे त्याचं नाव आहे भजन. आणि भजनामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रार्थना आहे, रामकृष्णारी असेल, कृपावली असेल, अभंग असेल, गवळण असेल, कवाली असेल, भैरवी असेल. ह्या गाण्यातल्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या विविध रागामध्ये आमच्या या सगळ्या भजनातील सगळ्या थोरपुवांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या. शास्त्रीय संगीतामध्ये 500 राग आहेत. त्या रागामध्ये भजन मांडण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या मुळात केला. यमनापासून सुरू होणारे आमचं भजन यमन रागातून भैरवीकडे जेव्हा जातं तेव्हा तो ऐकणारा आणि गाणारा तल्लीन होतो आणि तो परमेश्वराचे लीन होतो आणि तो परमेश्वराच्या पर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे आणि म्हणून ते भजन आहे. आणि हे भजन आपल्यासारखं आज त्या 75व्या वाढदिवसानिमित्त आमच्या तिघांना कास्तेबुवा, तुम्ही तर आमच्या मतदारसंघात राहता, डोंगरे बुवा लहानपणापासून मी तुम्हाला बघतो आणि आमचे मुनगेकर बुवा तुमच्या वाणीमध्ये जी काय सरस्वती आहे तुमचा काल लागल्यानंतर पेटीवरती सूर लागल्यानंतर लागून असणाऱ्या तुमच्या भक्ताला आणि रसिकाला कळतं की मुनगेकर बुवानी सुरुवात केली. डोंगरेबुवा तुमची ढब जी आहे गाण्याची ती तुम्ही तुमच्या शिष्यामध्ये नाही तर संपूर्ण भजन आस्वाद घेणारी जी काय मंडळी आहे त्यांच्यामध्ये आशीर्वाद घेतो. तुम्ही रागदारी आणि तुमच्या जी काही मिश्किल असा तुमचा स्वभाव आहे कास्तेबुवा, त्यामुळे तुम्ही भजनमध्ये स्वतःचं नाव देखील एका चांगल्या अक्षराने लिहिता आणि तुम्ही हे जे काम करताय तुमच्याबरोबर शिष्य परंपरा करते. आदरणीय इकडे परंपरा बसले होते, हा इथे बसले, तुमचं भजन ऐकत होतो. वय झालंय, मध्यंतरी आजारी होतो, त्यानंतर त्यांची आमच्या दिग्दर्शीमध्ये कुरारमध्ये डबल बारी झाली. ते डबल बारीला मी बोलू शकलो नाही, पण युट्यूबवर मी तुमची बारी बघितली आणि तुम्ही सुरुवातीला प्रार्थनेला जो काय सूर लावला तर सप्त सुरापेक्षाही तुमचा सूर अतिशय महान होता. मला 2 मिनिटं असं वाटलं आजारपणानंतर तुम्ही लावलेला सूर कदाचित तुमची प्रकृती बिघडू शकेल, पण त्या परमेश्वरच्या नामस्मरणाने ताकद होती की तिकडे असणारा प्रेक्षक पण करून मिळाला तर तुम्ही मात्र नसलेला कसे द्या तुम्हाला आणखी देखील उदंड आयुष्य परमेश्वर देऊ अशी देखील मी प्रार्थना. असे अनेक रत्न या कोकण भूमीने या भजनामध्ये आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला दिली. आपण उत्तम कोणी गायन शिकलं, उत्तम कोणी तबला शिकला, उत्तम मृदंगमणी कोण शिकला. मृदंगमणीचे ठेके बघितले तर आता बघितलं तर दादा तुमच्या म्हणजे आता पिताळ झाला, धपताळ झाला, एकताळ झाला, कळलं की नाही. आता 12 मात्रा, 13 मात्रा, 18 मात्रा, 23 मात्रा पण लोक हे सगळं ऐकल्यानंतर समजल्यानंतर
खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या रसिकाला खूप आनंद मिळतो. आम्ही राजकारण केलं, आम्हाला कला येत नाही, पण आम्ही ज्या क्षेत्रात जातो ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज भजन क्षेत्रात आम्हाला काय सारे गम पद निसा जे म्हणतात थोडं माहिती आहे, पेटीवरती कसं वाजवतात तरी माहिती आहे. पण सारे गम पद निसामध्ये एवढी ताकद आहे की त्या सारे गम पद निसाने भजन क्षेत्रामध्ये जे काही एवढा वैभव निर्माण केलेलं आहे, त्या वैभवामध्ये आज आमची तरुण पिढी देखील तेवढ्या उत्सुकतेने सहभागी होते. हे पाहिल्यानंतर मला फार मोठा आनंद. भजन म्हणजे पूर्वी असं असायचं की तरुण जी मंडळी होती, आबालवृत्तीची माणसं होती, ती एवढा जाऊन भजन करतात. नंतरच्या काळामध्ये तरुण मध्यमवर्गीय तरुण या भजनामध्ये होतात. पण अलीकडच्या काळामध्ये बघतोय की जे युवक आहेत, अगदी 10-12 वर्षाची मुलं ज्या पद्धतीने भजन करतात, त्यांचा मृदुंगमणी ज्या पद्धतीने वाजवतात आणि जो काय ताल ठेका धरतात, तो बघितल्यानंतर अरे अर्थाने या सगळ्या मंडळींनी जे भजन समृद्ध केलं, त्यांची परंपरा या त्रिमूर्ती गुरुजींपासून सुरू झाली, ती पुढे परंपरा अशीच घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे हे भजन प्रचंड मोठ्या संख्येने कोकणामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची परंपरा कायम उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत. तुम्हाला 75व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कुलदैवत श्री रवनाथाकडे प्रार्थना करणार आहे की या तिन्ही मुलांना उत्तम आरोग्य दे, उत्तम त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे, त्यांचा आवाज उत्तम राहू दे आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत 100 वर्ष त्यांची साधी गरज योग याच मैदानामध्ये आमच्यासारख्या सर्वोत्कृष्ट परिवाराला आणि त्यांच्या चाहत्यांना येऊ दे. आणि त्यांच्या वाणीची सरस्वती जी आहे ती वर्षानुवर्ष दिवसेंदिवस अत्यंत चांगल्या रीतीने ते रागरागिणीतून नवीन नवीन कल्पना देऊन नवीन नवीन चाली हे त्यांनी संपूर्ण भजन रसिकांना देऊन त्यांचं उर्वरित आयुष्य आणखी आनंदमय करण्यासाठी येणाऱ्या काळात भजनासाठी आपण योगदान करावं अशी मी माझ्या कुलदैवताकडे प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना मनामधून शुभेच्छा देतो. आज 4 कार्यक्रम आहेत. मी भाईंना विनंती केली ते आमचे नेते आहेत, म्हटलं भाई मला जावं लागेल, तुम्ही आमचे नेते आहेत त्यामुळे तुम्ही या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत थांबा. त्यांनी मला परवानगी दिली आणि म्हणून आज या मंचावरती उभं राहून तुमच्यासारख्या श्रेष्ठ अशा भजन संगीतातल्या उत्तरोत्तर चांगल्या कामगिरी करणाऱ्या बुवांच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये मला या मंचावरून बोलण्याची संधी ही केवळ तुमच्या या अमृतमहोत्सवी कार्यक्रमामुळे मला मिळाली. त्यामुळे मी श्री गुरु दत्तात्रयांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.